नमस्कार मित्रांनो, मी अशोक कुलकर्णी बोलतोय. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ट्रेनर, प्रोफेशनल अकाउंटंट आणि स्टॅट्युटरी ऑडिटर. आज एका कळीच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. तो मुद्दा म्हणजे सिंकिंग फंडाचं कॉन्ट्रीब्युशन कसं पर हेड काढायचं. बरेच लोक बराच खल करतात, त्याच्यामध्ये बरीच आकडेमोड करतात. पुष्कळ जणांना ह्याच्यामध्ये खूप कठीण वाटतं आणि बरंच काय काय मंथन करतात आणि त्याच्यानंतर सिंकिंग फंडाचं कॉन्ट्रीब्युशन काढतात. आता आपण एक बघूया की बायलॉजमध्ये काय म्हटलेलं आहे. तर बायलॉजमध्ये असं सांगितलेलं आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी तुमची असते त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.25% तुम्ही सिंकिंग फंड घ्यायला हवा, असं बायलॉजमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. मग आता 0.25% म्हणजे किती आणि तो कशा पद्धतीने काढायचा. तर हा सिंकिंग फंड काढण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठीची दोन सिंपल अत्यंत सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगतो आहे, ज्याच्याने तुमचं सिंकिंग फंड काढणं अत्यंत सोपं होऊन जाईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर सिंकिंग फंड 0.25% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हटला तर 1 लाख रुपये जर तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल तर सिंकिंग फंडाचं कॉन्ट्रीब्युशन 250 रुपये प्रतिवर्ष एवढं येतं. 1 लाखावर तुम्ही 1% काढा, तो 1,000 रुपये येईल. 1,000चा चौथा भाग काढा, कारण 0.25% सांगितलं आहे, म्हणजे 1%चे 4 भाग केले तर 250 रुपये कन्स्ट्रक्शनचा. 1 लाख जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल तर सिंकिंग फंड 250 रुपये प्रतिवर्ष एवढं कॉन्ट्रीब्युशन. आता हे जे 250 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे, हे कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला 12 महिन्यामध्ये डिवाईड करायचं आहे. त्याच्यामुळे जे काही कॉन्ट्रीब्युशन तुमचं वर्षाचं आहे 250ला डिवायडेड बाय 12 करा, ते तुमचं मंथली कॉन्ट्रीब्युशन झालं. क्वार्टरली बिल असेल तर 250 रुपये डिवायडेड बाय 4 करावं लागेल. ही एक झाली सिंपल मेथड. आता जर आपल्याला इक्वेशन कळलं की 1 लाखावर 250 रुपये सिंकिंग फंड वर्षाचा येतो 0.25% प्रमाणे, मग आता एखाद्याच्या समजा कन्स्ट्रक्शन कॉस्ट 1,75,330 असेल तर मग आपण काय करायचं. इफ 250 rupees for 1 lakh, then how much is the amount for 1,75,230. मग काय करणार आपण. 250 डिवायडेड बाय 1 लाख गुणिले 1,75,230 हे जे उत्तर येईल ते उत्तर तुमचं त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टचा सिंकिंग फंड एवढं येणार आहे. बरोबर आहे. आता दुसरी आणखीन एक सिंपल मेथड सिंकिंग फंड कॉन्ट्रीब्युशन करताना मी सांगतो तुम्हाला. हे जेव्हा मी अकाउंटिंग शिकलो तेव्हा हे सुद्धा सगळं मंथन मी केलेलं आहे. ह्या गोष्टीचा शोध मला साधारण 25 वर्षापूर्वी लागला, कारण त्यावेळेला मी नवीन होतो या फील्डमध्ये. या गोष्टी असतील साधारण 95-96च्या. त्यावेळेला मी कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंट्स आणि ऑडिटचं काम केलं आणि आयुष्यातला पहिला रिपोर्ट मी 1996 साली बनवला. तर त्याच्यामध्ये हे सगळे कॅल्क्युलेशन करता करता कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.25% वगैरे वगैरे वगैरे, मग कन्स्ट्रक्शन कॉस्ट एखाद्या मेंबरची कन्स्ट्रक्शन कॉस्ट घ्यायची. कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेतल्यानंतर त्याला 0.25%ने गुणायचं आणि जो काही तुमचा जे येईल ते कॉन्ट्रीब्युशन तुमचं सिंकिंग फंडाचं वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन झालं. आता हे सगळं करता करता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मग वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट मी कॅल्क्युलेट करायला लागलो. म्हणजे समजा 100 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, कारण त्यावेळच्या तुमची ॲग्रीमेंटच्या कॉस्ट कमी होत्या. 27 वर्षापूर्वी जर तुम्ही म्हटलं तर त्यावेळेला साधारण 1.25 लाखामध्ये डोंबिवलीमध्ये सुद्धा घर मिळत होतं. कारण मीच त्यावेळेला घर घेतलेलं, तर माझं घर 70,000ला मी घेतलं होतं. तर त्याच्यामुळे चांगल्या सोसायटीमध्ये 1 लाख 1.25 लाख अशा किमतीमध्ये घरं मिळत होती. आणि त्यावेळची कन्स्ट्रक्शन कॉस्ट समजा 200 रुपये 300 रुपये किंवा 100 रुपये अशी कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट थोडी वाढत गेली आणि एक स्टेज अशी आली की कन्स्ट्रक्शन कॉस्ट साधारण 380 ते 400 रुपये अशी कन्स्ट्रक्शन कॉस्ट यायला लागली. आता ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन कॉस्ट 400 रुपये होती त्यावेळेला हे कॅल्क्युलेशन करताना माझ्या लक्षात आलं की कन्स्ट्रक्शन कॉस्ट इंटू 0.25%, बरोबर आहे, इंटू तो तुमचा जो इंटू एरिया केला. आपण काय करतो आहे, 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट इंटू एरिया ऑफ द फ्लॅट इंटू 0.25%. हे जर इक्वेशन केलं तर जेवढा एरिया ऑफ फ्लॅट आहे ना तेवढंच उत्तर येतं आहे. म्हणजे समजा एरिया 575 रुपये किंवा एरिया 600 स्क्वेअर फीट आहे, इंटू कन्स्ट्रक्शन कॉस्ट केलं 400 रुपये आणि
जर त्याला 0.25%नी जर समजा आपण परत मल्टिप्लाय केलं तर उत्तर पुन्हा 600 रुपये येतं. त्याच्यामुळे मी वारंवार वेगवेगळ्या एरिया घेऊन हे सगळं करून बघितलं, तर त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की ज्या वेळेला 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते तेव्हा सिंकिंग फंडाचं कॉन्ट्रीब्युशन हे तुमचा एरिया जेवढा आहे तेवढंच असतं. म्हणजे त्याच्यानंतर मग मी ह्या कॉन्क्रीट डिसिजनवर आलो की बाबा 400 रुपये जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. 100 सोसायटीचे मेंबर असतील आणि 100 जणांचा एरिया माहिती असेल आणि जर तुमची 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे तर जेवढा एरिया आहे तेवढंच वर्षाचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे सिंकिंग फंडाचं. त्याच्यामुळे ते सिंकिंग फंड कॅल्क्युलेशन त्यावेळेला करणं, कारण ज्यावेळेला 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट मार्केटमध्ये रेट होता त्यावेळेला हे काम करणं खूप सोपं झालं. आता 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट असताना सिंकिंग फंड जेवढा एरिया आहे तेवढाच येतो आहे. म्हणजे ज्याचा 525 एरिया असेल तर इफ यू टेकन द कन्स्ट्रक्शन कॉस्ट ॲट द रेट 400 रुपीज देन युअर सिंकिंग फंड कॉन्ट्रीब्युशन विल बी 525 रुपीज. कारण का ते एरिया 525 आहे, मग असा जो एरिया 375 असेल गुणिले 400 केलं आणि मल्टिप्लाय बाय तुम्ही 0.25% केलं तर तो 375 येणार आहे. म्हणजे आता आपण कन्क्लुजन काय काढू शकतो? आवर कन्क्लुजन इज इफ द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इज 400 रुपीज देन your sinking fund will be as equal as your area of the flat. म्हणजे मग काय होणार आहे की आता आपण कन्क्लुजन काय करू शकतो की 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्टला सिंकिंग फंड जेवढा एरिया आहे तेवढाच होणार. मग समजा 200 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट झाली तर मग काय होणार? डिवायडेड बाय 2, म्हणजे जेवढा एरिया असेल त्याच्या अर्धा सिंकिंग फंड होईल. मग 300 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल तर काय होणार? एरियाच्या 3/4 तुमचा सिंकिंग फंड होईल. जेवढा एरिया आहे त्याच्या 75% तुमचा सिंकिंग फंड होईल. किंवा आता समजा तुमचा एरिया हा 1000 स्क्वेअर फीट आहे आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर 400 रुपये पकडली तर तुमचा सिंकिंग फंड वर्षाचा 1000 रुपये येणार. आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट 300 रुपये पकडली तर सिंकिंग फंड 750 येणार. कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर समजा 200 रुपये पकडली तर सिंकिंग फंड 500 रुपये येणार. कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर समजा 100 रुपये पकडली तर सिंकिंग फंड 250 रुपये येणार. हे इतकं सिम्पल पद्धतीने सिंकिंग फंडाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतं. आता ज्यावेळेला 400पेक्षा पुढे गेलं तर तुम्हाला 4चा पाडा येत असेल तर सिंकिंग फंड कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला एकदम इझी जाईल. आणि मी तर म्हणेन की तुम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती ऑड फिगर घेण्यापेक्षा 400च्या पटीत घ्या, कारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट कधी कोणी ऑड नाही सांगत. साधारण आता तुम्ही मार्केटमध्ये डोंबिवलीमध्ये जर रेट बघितला तर एरियाप्रमाणे 2800 रुपये साधारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट चाललेली आहे. म्हणजे 2800 रुपये जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तर मग 4च्या पाड्यामध्ये 28 कितव्या लेवलवर येतो? तर 7व्या लेवलवर येतो. 7 चोके 28, बरोबर आहे. मग कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती, म्हणजे तुमचा सिंकिंग फंड किती होईल? जेवढा एरिया आहे इंटू 7, बरोबर आहे. 2800 रुपये जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली, 400 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तर जेवढा एरिया आहे तेवढा सिंकिंग फंड येतो. 800 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तर एरिया जेवढा आहे त्याच्या डबल सिंकिंग फंड येतो. 1200 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तर एरिया आहे त्याच्या तिप्पट सिंकिंग फंड येतो. 1600 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तर जेवढा एरिया आहे त्याच्या 4पट सिंकिंग फंड येतो. 2000 जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तर एरिया आहे त्याच्या 5 पट येईल. 2400 रुपये पकडली तर 6 पट येईल. 2800 रुपये पकडली तर 7 पट येईल एरियाच्या. 3200 रुपये पकडली तर 8 पट येईल. आता आपण 100 रुपये वाढवले, 400च्या ठिकाणी 500 केलं ते एरियाच्या 1/4 पट. 400च्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कॉस्ट 600 केली ते एरियाच्या 1.5 पट. 700 केली तर एरिया जेवढा आहे त्याच्या 1.25 पट सिंकिंग फंड तुमचा वर्षाचा येईल. आणि 800 केली तर एरियाच्या 2 पट. 900 केली तर 2.25 पट. 1000 केली तर 2.5 पट. 1100 केली तर 2.25 पट. 1200 केली तर 3 पट. इतकं सिम्पल आहे सिंकिंग फंड कॅल्क्युलेट करणं. त्याच्यामुळे ऑड फिगर्स कन्स्ट्रक्शन कॉस्ट कधी पकडू नका मित्रांनो. कन्स्ट्रक्शन कॉस्ट अगदी फ्रॅक्शन टू फ्रॅक्शनच घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. साधारण तुम्ही मार्केटमध्ये आत्ताच्या घडीला, मी डोंबिवलीमध्ये राहतो, आत्ताच्या घडीला जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्ही म्हटली तर आमच्या एरियामध्ये 2800 रुपये, पूर्वी 2600 रुपये होती, एके जमान्यात 3800 रुपये होती, काही ठिकाणी 3600 रुपये होती, बरोबर आहे. किंवा 6600 रुपये होती, 7200 रुपये होती. त्यामुळे ती ऑलमोस्ट 400च्या पटीत येते. तर तुमचं काम सोपं करायचं असेल तर यू कन्वर्ट द कन्स्ट्रक्शन कॉस्ट इन द सिक्वेन्स ऑफ 400च्या पटीमध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट बसून घ्या आणि मग बेनधास तुम्ही डोळे झाकून सिंकिंग फंड या पद्धतीने 4चा पाडा लक्षात घ्या. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट 16 असेल तर सिंकिंग फंड एरियाच्या 4 पट. कन्स्ट्रक्शन कॉस्ट 20 असेल तर सिंकिंग फंड एरियाच्या 5 पट.
इतकं सिंपल सिंकिंग फंडचं कॅल्क्युलेशन करणं आहे. मित्रांनो, हे मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही करून बघा. केल्यानंतरच तुम्हाला समजेल की कुलकर्णी खरं सांगतात की खोटं सांगतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी, अशाच बऱ्याचशा ट्रिक्स, हे सगळं अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. हे ज्ञान तुमच्यासाठी शेअर करावं असं मला माझ्या बऱ्याच मित्रांनी, माझे कस्टमर्स आहेत. आज मी 26 वर्ष झाली या क्षेत्रात प्रॅक्टिस करतो. ही अशी प्रॅक्टिस करता करता अनेक गणितीय चमत्कार मला समजले. आणि अशा गोष्टी जे ज्युनियर आहेत किंवा जे सोसायटीमध्ये काम करतात, आता सिंकिंग फंडाचं कॅल्क्युलेशन करणं हा जो भाग आहे, हा कोणासाठी उपयोगी होणार आहे की ज्या नवीन सोसायट्या आता नव्याने ज्या रजिस्टर झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी सिंकिंग फंडाचं ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं अत्यंत सोपं होणार आहे त्यांचं काम. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझा हा मोबाईल क्रमांक आहे, कुलकर्णी अँड असोसिएट्स, अशोक कुलकर्णी. मोबाईल नंबर 9224453679. हे व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करत असतो. कृपया आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या नंबर, हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मला तुमच्या आणखीन काही प्रश्न असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जर तुम्ही सेक्रेटरी असाल, तुम्ही चेअरमन असाल किंवा मेंबर असाल किंवा पदाधिकारी असाल, तर तुमच्यासाठी हे एक व्यासपीठ मी चालू केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचे प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. तुमच्या ज्या काही समस्या, जे काही अकाउंटिंगमध्ये किंवा डेली रुटीन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही मला सांगा. अशा छोट्या छोट्या व्हिडिओच्या आधारे मी त्याची उत्तरं देत राहीन. पण याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सबस्क्राईब हे बटन दिलेलं आहे, त्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयटम दाबायला विसरू नका. मित्रांनो, नवीन व्हिडिओज रोज 1-2 ते 3 दिवसांनी जो माझा व्हिडिओ नवीन बनेल तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर त्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि नवीन गोष्टी, अशाच वेगवेगळ्या छोट्या छोट्या विषयांवर असे छोटे 10 ते 12 मिनिटाचे व्हिडिओज मी बनवणार आहे. तोपर्यंत, पुढचा व्हिडिओ होईपर्यंत धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया. शब्बा खैर, शुभरात्री.